आणि निखिल क्षीरसागर तयार झालेत मैदानावरती. सलामीची जोडी आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ असेल. क्षीरसागर दादा मॅचचा आनंद आपण पाहतोय मैदानाच्या बाजूने घेतात. उद्या सोमवार आहे म्हणजे आज सोमवार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला. हां, सुनील दादा जरी सोमवार असेल तरी तो सकाळ उठून त्याने बस स्टॉपला जाणारच. हां, ठरलेलं आहे त्याचं. त्याचे दूधवाले ना तो. 3 षटकांचा खेळ आहे. अक्षय मॅचचा आनंद या ठिकाणी घेतोय. मनापासून धन्यवाद. रामदास दादा उद्या रिक्षावरती असणार म्हणजे आज सकाळी रिक्षावरती असणार आराम. आणि त्यांनी सांगितलं आहे जर वाकच क्वालिफाय झालं तर महिनाभर जाणार नाही कुठेच. हां, महिनाभर कुठे जाणार नाही. तर जरूर. आणि संजय दादा क्षीरसागर यांनी सांगितलंय जर आज सोहम 11 जय मल्हार भाकरीचा बडा संघ विजयी झाला तर कॉमेटेटर हंपर आणि लाईव्हवाले यांच्यासाठी प्रत्येक एका व्यक्तीसाठी त्यांच्या सलून फ्री असणार. त्यांच्यासाठी जरूर जायचं कधी पण. पण दुपारी 12 नंतर. रात्री 12 नंतर कसं जाणार. दुपारी 12 नंतर. महेश आणि कॉमेटेटर हंपर यांना विनंती आहे महेशकडे पण जाऊ शकता तुम्ही चिंचवलीच्या शॉपमध्ये त्यांच्या. जरूर त्यांनी सांगितलंय म्हणजे सोहम 11 जय मल्हार भाकरीचा पाडा हा संघ आज जर विजयी झाला तर KTC लाईव्ह इव्हेंट समालोचन कक्ष पंच आमचे स्कोरर सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. तर जाऊया मैदानावरती. पहिला चेंडू या ठिकाणी पाहणार होतो आपण. स्वर्गीय जनता स्फूर्ती क्रीडानगरी मैदान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकार हॅट्रिकला 500. षटकार हॅट्रिकला 500. किरण शेलके गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिला चेंडू असेल किरणचा. सामना करेल तो निखिल क्षीरसागर. नॉन स्ट्राईकला निलेश. 3 षटकांचा सामना असेल. विनायक क्षीरसागर यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 551. पहिला चेंडू होता. तेजस त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी पाहतो आपण. स्कोर कार्ड ओपन. किरण शेलके कर्जत टेनिस क्रिकेटमधील खूप मोठं नाव. अफलातून गोलंदाज आपण पाहतोय. मागच्या सामन्याचा हिरो गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समोर आता आहे निलेश. तोही मागच्या सामन्याचा हिरो आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. हे षटक खूप महत्त्वाचं असेल. पॉवर प्लेचं एकमात्र षटक. टेंबे सर या ठिकाणी आनंद घेतात. सांगितलं कोणार्क बँकमध्ये ते सर्व्हिसला होते. किरण पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. निलेश महालेच्या प्रत्येक षटकाराला इम्रान सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. इनसाइड एज कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचं एकमात्र षटक. पहिले 3 चेंडू पाहिले. एक धावफलकावरती लागली गेले. गुरुनाथ दादा शिंगटे माऊली या संघाचे पॅकर आहे. सोहम 11. मी सांगितलं त्या ठिकाणी पॅकर होऊन मी आनंददादा यांच्याकडून पाहिलं गेलंय. त्यामुळे पॅकर इथे स्टेप आउट करण्याचा खेळचा प्रयत्न. 20 मध्ये चेंडू ढकलला आहे. शतरक्षक पोहोचला त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग थ्रो होता या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केले गेल्यात. या 2 धाव्याने आपण पाहतो धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगला चेंडू होता आपण पाहायला गेला. किरण चांगली गोलंदाजी करतो. निलेशने या ठिकाणी चांगली संधी होती.
सूरज, कोण विसरणार सूरजच्या बॅटिंगला. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. आमचे सर्व मित्र आज खऱ्या अर्थाने सूरज गोडविंदे या ठिकाणी आहे. सूरज दादा, खऱ्या अर्थाने आम्हाला सांगितलं लाखों के दिलों में बसने वाला, करोड़ों की उलाढाल करने वाला इंसान सूरज गोडविंदे. इथे चांगला फटका निलेश महाले याच्या बॅटमधून येतोय आणि इम्रान सर यांच्या एटीएम मधून कट होणारा 500 रुपयासाठी हा बेहतरीन षटकार. ठक डीजे. धन्यवाद डीजे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकात या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस तयार होतो. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. निखिल निलेश ही जोडी मैदानावरती आहे. चांगला चेंडू होता. लेग स्टंपला चेंडू होता. फिक केला चेंडूला. ते बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावांचा प्रयत्न थोडं करेक्शन झालं असतं, घातक ठरलं असतं. थोडं चेंडूचा क्रॅक आला असता. ते इथे पाहतोय. 2 धावा आपण पाहायला गेल्या. 2 धाव्याने धावसंख्या 11. चांगली सुरुवात आपण पाहतो. आज थोडंसं आपण पाहिलं गेलं उशिराने आपण पाहिलं गेलं. मॅचेस झाल्यात कारण उद्घाटन होतं आज. उद्या ठीक 6:30ला सूरज सायली 11 6:30ला या ठिकाणी हजर राहायचं आहे. म्हणजे उद्या म्हणजे रात्र बोलली जाईल ना जरा. उद्याची आजची रात्र. बोलणारे बोलतात लवकर पोहोचत नाही लवकर कोण. इथे दुधारी तलवार रिव्हर्स अटॅक चेंडूवरती केला वार. चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक दिले. थँक्यू डीजे मास्टर. निखिल आजचा बर्थडे बॉय. वाढदिवसाच्या त्याला देऊया आपण सर्वांच्या वतीने स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 मध्ये सर्व प्रेक्षकांच्या वतीने. दादा लय लेट सांगितलं रे. हा चला बर्थडे बॉय साठी डीजे आपला नेहमीचा संगीत एका बर्थडेचं संगीत लावून ठेव दादा. दामतला आम्ही असं बड्डेचं संगीत लावला म्हणून संगीत लाव नेमकंच त्याच चेंडूवरती बाद झालं आणि आम्हाला बड्डेचं संगीत लावायला लागलं. इथे पाहतो आपण फलंदाज या ठिकाणी होतो बाद. कसं असतं माहिती का क्रिकेट आहे दादा. समालोचकाला काही बोलता येतो. माया तो लाव डीजे. तो मैदानात येतो ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. असे असे संगीत आपण पाहिलं गेलेत जे मैदानावरती आलेत. लग्नांच्या सोहळ्यामध्ये आपण पाहतो. हल्दी समारंभामध्ये पाहतोय अमर झालेत. त्यामधील हा संगीत आपण पाहिलं गेलं. पालघर त्या स्टेशनाचं संगीत आपण पाहिलं गेलं.
चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू तेजसची चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. निखिल बाद झाल्यानंतर मैदानात गेला आदित्य. अफलातून फलंदाज आहे आदित्य. मागच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून आला त्या 26 धावा. काय फटकेबाजी केली होती. इथे गोलंदाज आपण पाहतो तयार होतो पुन्हा एकदा. जरूर आपण पाहतोय उद्या सूरजने जेव्हा पहिला बॉल मैदानात खेळायला जाईल आणि त्या बॉलवरती सूरजने जर षटकार ठोकला तर त्याला इम्रान सर यांच्याकडून थायलंडवरून डायरेक्ट रेडीमेड गिफ्ट येईल. रशियन गिफ्ट. दुसरं षटक या ठिकाणी पाहतोय समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अमर 15 धावा कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं अफलातून स्कोर या ठिकाणी दाबला गेला. तेजसने चांगली गोलंदाजी केली. निखिलचा विकेट या ठिकाणी संपादन केला. 2 षटकात 15 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती येईल. या षटकामध्ये सोहम 11 जय मल्हार बाकरीचा पाडा पुरस्कृत आपण पाहिलं गेलं तर मॅन फ्रॉम कोलारेचे माऊली गुरुनाथ शिंगटे दादा पुरस्कृत संघ आपण पाहतो या ठिकाणी गेलतोय. दुसरीकडे जय मल्हार भाकरीच्या बड्या संघासाठी सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. लाखों के दिलों में बसती सबके चेहरे पे हंसी लाने वाली हस्ती सूरज गोडविंदे. आज जय मल्हार तर कारण ते टी शर्ट आपण पाहतोय जय मल्हार भाकरीच्या पाड्या जे परिधान केलेत ते सूरज दादा अर्थात आत्माराम दादा गोडविंदे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. चला गोलंदाज तयार. भगवान दलवी संघाचा हुकमी एका गोलंदाजी मार्कवरती सजेल. शेवटचे 6 चेंडू स्ट्राईकला निलेश. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. वाईडिश लॉंगांचा शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज झालाय. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतो. चुकी केली या ठिकाणी किरणने. चेंडू फेकायचा होता डायरेक्ट क्रॉस झालं नसतं आणि तिथे निलेशला धोका पत्कावर लागला. इथे आपण पाहतो क्रॉसिंग जरूर झाली. नॉन स्ट्राईक एंडला आदित्यला माघारी परतावा लागलाय. झटका दिला गेलाय या ठिकाणी आपण पाहतोय. तर नवनाथ जाता आता 3 कामं असतील आपल्याकडे. 3 नावं काढायची आहेत. एक सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजाचा मग तो कोणत्याही मॅचचा असून दे. सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आणि सर्वाधिक हाय स्कोर ज्या संघाने मारलेलं तो संघ असे 3 पारितोषिक काढायचे आपल्याला. चांगला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. निलेश निराश नाराज आपण या ठिकाणी पाहतोय. माघारी परतला नवीन फलंदाज आपण पाहतोय. अनिकेतला आपण पाहतोय. संजय जोशी एक प्लेयर वाढला तुम्हाला. इथे पाहतो आपण डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहिला गेला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या आपण पाहतो 16 आकड्यावरती. भगवानने चांगली कामगिरी केली आज. ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकस खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करत राहिलाय. इथे चांगला फटका आपण पाहतोय. शतरक्षक विजय तिथे पोहोचेल त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले.
2 धावेने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तशी पहाट होत असते अनिल. पाहिलं गेलं गायकवाड साहेब का आपण थोडं दव प्रमाण वाढला जातो, वातावरण थोडं थंड होतं, वरती चेंडू जास्त जात नाहीयेत. पण सूरजने अशाच मॅचमध्ये 3-3 षटकार लगावलेत. इथे बॅटची काढा. शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक आहे. 1 2 आणि तिसरा. चला या. तर धावसंख्या आपण पाहतोय 20. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल. इथे इनसाइड एज मॅचची कडा. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 20. प्रतिषटक 7च्या सरासरीने 21 धावांची गरज असेल. जे अनुमान वाकत संघाला धावा कशा प्रकारे होतील तर कोणता फलंदाज करेल, रोखेल तर कोणता गोलंदाज रोखेल, हे पाहूया आपण या मध्यंतरीच्या ब्रेक नंतर. तो परत संधी देऊया डीजे तांडेल ठोक सैल. आमचे पांडुरंगवाली रुपेश कराले, प्रमोद आजारे मैदानाची पाहणी करून आले. मैदान कशा प्रकारे डागडुजी करावी लागेल मैदानाची पाहणी करून आले जरूर. आता आकाश शिंगे त्यांच्या खांद्यावरती या मैदानाची आणि या स्पर्धेची खूप मोठी जिम्मेदारी आहे. ते आता मैदानात पोहोचलेत. जयवंत दादा आता त्यांचं काम झालं. पहिल्या 4 सामन्यापर्यंत त्यांच्यामध्ये खूप मोठी जिम्मेदारी होती. ती जिम्मेदारी पार झाल्यानंतर दादांनी आज खूप मोठं काम केलं. पंचांच्या भूमिकेत पण मैदानात गेलेत. सर्व बाजू सांभाळलेत त्यांनी आज. JD11 या नावाने अनेक वर्ष राज्य करणारे आमचे जयवंत दादा. नाही ते लवचिक होते. 7च्या सरासरीने 21 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. 3 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. बघा इम्रान सर, सर्वांचं काय आणि आमच्या पांडुरंग सरांनी सांगितलं छोट्या सायकलची चिठ्ठी कधी टाकणार. जरूर जरूर जरूर. संदेशी आजारी सरांनी सांगितलंय एका पायावरती जर कोण सायकल चालवेल त्याच्यासाठी पण गिफ्ट असेल. आयोजक कमिटी मेंबर ना संदेश दादा, एका पायावरती.
इथे पहिला चेंडू आणि पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज मार्गस्थ, पहिल्या फलंदाजी झाली हस्ती आणि बसती उद्ध्वस्त. ठोक डीजे. तर लगातार 3 विकेट जर प्राप्त केले तर स्वर्गीय जनता स्मृती क्रीडानगरी बाकरीचा पाडा या नावाने आपण पाहतो 500 रुपयाचा बक्षीस या ठिकाणी आहे. पहिला चेंडू, पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन पाहिलं गेलं. पहिला फलंदाज मार्गस्थ झाला. झटका क्रमांक 1 आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. चांगला फटका होता. योगेश होता त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. विशाल हा फलंदाज आपण पाहतोय. दीपेशचा चेंडू आपण पाहतो. अप्रतिम चेंडू. हे पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं असेल कारण एकीकडे किरण शेलकेने टाकलेलं षटक होता. मी सांगितलं होतं इम्रान सर यांच्याशी आमची चर्चा झाली होती. इम्रान सर हे जे पहिलं षटक आहे दीपेशचं हे खूप महत्वाचं आहे. सामन्याचं युटर्न कशा प्रकारे असेल, सामना कोणाच्या बाजून झुकू शकतो हे सांगणारं षटक आपण पाहतो दीपेशचं. इथे चांगला फटका. 20 मध्ये चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड आपण पाहिला गेला 3 आकड्यावरती. अजूनही 18 धावांची गरज आहे. 14 चेंडू 18 धावा. चेंडू 18 धावा. अमित गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे ओरपी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकीने अभिजित होता त्या ठिकाणी. चांगला झेल फलंदाज येतो. एक बाद दशरथ होता त्या ठिकाणी. फलंदाज बाद. मोठा झटका, मोठा आद्रा आहे. भगवान दलवी सारखा नामक फलंदाज, एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. दीपेशने या ठिकाणी चांगली कामगिरी केली. 5 चेंडू मध्ये 2 विकेट प्राप्त केलेत. धावा खर्च केल्यात 3. जर दीपेशने अजून एक विकेट घेतला तर इम्रान शेख सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. क्रिकेट आहे सर आकाश. खऱ्या अर्थाने एवढ्या वर्ष झाले आम्ही क्रिकेट पाहतोय. क्रिकेटच्या मैदानावरती असतो. महेश मगाशी नाराज झाला होता. क्रिकेट आम्ही जेव्हाही बोलतो आताही तेच झालं होतं का दीपेश सारखा गोलंदाज जर याने नो चेंडू नो चेंडू. स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 पुन्हा एकदा टॅगलाईन न्यूज. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. सामन्याचं युटर्न या ठिकाणी होणार का, सामना इथून बदलणार का हे पाहास मिळणार. चांगला फटका होता. गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा वाढल्या गेल्या. या एक नोची धाव यानंतर फ्रीटवरती आलेली सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड 5. 12 चेंडू अजून 16 धावांची गरज. प्रतिषटक 8 ने धावा या ठिकाणी बनवावं लागेल. दीपेशने काम केलं. दीपेशने त्याचं काम केलं. 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट. कैलाश आणि भगवान दोघांना माघारी पाठवलंय म्हणजे त्यांनी त्याचं काम केलंय. उर्वरित 2 गोलंदाजांना काम असेल. उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. आम्ही सांगितलं होतं, इथं चर्चा झाली होती. दीपेशने जर पहिले 3 विकेट काढले तर मॅचमध्ये खूप काही घडू शकतं. त्यांनी त्याचं काम केलंय. 1 विकेट कमी असेल पण तरी पण 2 विकेट घेत फक्त 5 धावा खर्च केल्यात.
निखिलचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लेट कट असेल त्याला, लेट कट त्याला बोलतात. आणि लेट कट या ठिकाणी पाहिलेलं बॉ पॅट रिदम मध्ये असते, त्या टायमाला रिदम मध्ये असे लेट कट या ठिकाणी पाहिली गेली. एक धाव त्या ठिकाणी पाहतो आपण. चांगला चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू निखिलचा. इथे पाहतो आपण चांगला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी निखिल आपलातून गोलंदाजी करतोय. स्लोवार चेंडू, फसवा चेंडू टाकला विशालला. अफलातून इथे दांडी गोल. लो फुलटॉस चेंडू होता, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला, स्लोअर फेकला गेला, बोटाची जादू दाखवली आणि इथे आपण पाहतोय फलंदाज त्रिफलचित झाला. थँक्यू थँक्यू. हे गाणं आमच्या खास महेश क्षीरसागरसाठी खास गाणं, कारण जसं गाणं लागलं तसे उठले होते ते, खास त्यांच्यासाठी आवडतं संगीत. कोणती मेहुणी बेडकी काय काहीतरी असं सांगितलं ते गाण्यामध्ये बोल होते. तर धावसंख्या आपण पाहतो अजूनही विजयासाठी गरज आहे 15 धावेची. आणि या षटकात ते चेंडू शिल्लक आहेत 2, 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. सोहम 11 जय मल्हार भाकरी जवाडा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. काहीच नाही, मॅच शेवटच्या चेंडू परत काही सांगता येत नाही. निलेश दादा, आपला संदेश दादा, चांगला फटका आपण पाहतोय. किरण शिल्केच्या बॅटमधून लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये एक धाव आली. अजूनही 14 धावांची गरज आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 14 धावा 7 चेंडूमध्ये बनवायचे, प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे. मॅचमध्ये खऱ्या अर्थाने मजा आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून क्रिकेट आज पाहायला गेलं. इथे लेग स्टंपला चेंडू होता, फ्लिक केला फाईन रिझर्वमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला गेलं. एक धाव पूर्व, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा आपण पाहतो पूर्ण करत असताना 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 2 मल्टी हिट, सामना पूर्णपणे होईल फिट. पण इथे 3 निर्धाव चेंडू खूप महत्वाचे ठरतील. शेवटचं षटक आता कोणाच्या हातात असेल. चला पाणी पाठवा. जा पाणी घेऊन जा लगेच. जरूर पाहतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज.
पहिला चेंडू आपण पाहतो स्लोअर पाहिला गेला इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय डायरेक्ट हिट करण्याची चुकी या ठिकाणी जरूर केले एक धाव या ठिकाणी डॉट चेंडूला आपण पाहिला गेला 22च्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी पाहतोय येणारे 5 चेंडू 11 धावांची गरज आहे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे मला वाटतं या मॅच मुळे आज भाकरीच्या पाड्यामध्ये कोणच घरी नाही सर्व इथेच आमचे सर्वात बुजुर्ग जो वयस्कर आहेत तेच घरी असतील इथे सुरेख बघा स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काय घडलं मैदानावरती इथे आला A1 क्वालिटीचा हा यूज अँड सम ब्युटिफुल सिक्सर षटकार थँक्यू डीजे मास्टर अफलातून संगीत डीजेच्या मास्टर मधून 4 चेंडू आणि 5 धावांची गरज स्ट्राईक रोटेट झाली काय घडलं काय बिघडलं 4 चेंडू 5 धावांची गरज अफलातून आपण पाहतो अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो इथे आपण पाहतोय 5 झाले नो चेंडू आहे आणि त्यावरती चौकार आला नो चेंडू आणि त्यावरती चौकार 5 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आलेत दादा सरकार